अध्याय 13 श्री गणेशाय नम. नामधारक शिष्यराना लागे सिद्धेयाची आचरणा कर संपुट जोडून जाना विनवितसे परियेसा जय जयाची सिद्ध मुनी तू तारक भवारणी सांगितले ज्ञान प्रकाशनी परिसोनी मना सुख झाले गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्णा अधिक होत शमन करणार समर्थ तुची एक कृपानिधी गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्तारुनी तृप्त नव्हे माझे म्हणून अनिक अपेक्षा होतसे शुधेने पिडिले ढोर जैसे पावे तृण बिढार त्याते होय मनोहर नवचे तेथुनी परियेसा एखादा न देखे तक्र स्वप्नी त्यासी मिळे शिरबरणी नव्हे साचे मन धनी केवी सोडी तो ठावो तैसा आपण स्वल्पज्ञानी नेनत होतो गुरु निर्वाणी अविद्या माया वेष्टुनी कष्टत होतो स्वामिया अज्ञानमिती तिमिरजनीसी ज्योती स्वरूप तोची होसी प्रकाश केला गा आम्हासी निज स्वरूप श्रीगुरूंचे तुवा केले उपकारासी उत्तीर्ण काय होऊ सरसी कल्पवृक्ष दिल्ह्यासी प्रत्युपकार काय द्यावा एकदा देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी नाही दिले न एकोकानी कृपामृती सिद्धराया ऐको तपोपकारासी उत्तीर्ण न व्हावे अंशवंशी म्हणून लागतसे चरणासी एक भावे करुणिया स्वामी निरोपले धर्मार्थ अधिक झाले मज स्वार्थ उपजला मज परमार्थ गुरुभजनी निरंतर प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वती दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती ते आम्हा प्रति विस्तारी जे 19 शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोष मस्तकी हस्त ठेवून आश्वासित तयावेळी धन्य शिष्या सगुण तुझ लादले गुरुचरण संसार तारक भवारण तुची एक परियेसा तवा ओळखिली गुरुसोये म्हणून बोलती गुरुराय संतोष होता आनंदमय तो प्रश्न ऐकून या सांगेन एक चित्ती चरित्र गुरूंचे विख्याते उपदेशनिया माधवांते होते तेथे क्वचित काळ असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाले महिमा सगुणी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती त्या शिष्यांची नामे सांगतो विस्तारेल बहुकथा प्रख्यात नामे असती 7 सांगतो एक चित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती 5वा होता अनिक येती सदानंद सरस्वती देखा ज्ञानज्योती सरस्वती एक 7वा सिद्ध आपण एक अपार होते शिष्यानिक एकाहुनी एक श्रेष्ठ पैत्या शिष्यांसमवेत गुरु लंघित दक्षिणपंत समस्त क्षेत्रे पावन करीत आले करंजनग्रासी भेटी झाली जनक जननी येऊनी लागती चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटीती स्वामी या देखोनी या गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी आले सकळ भेटीसी पूजा करीती परोपरी घरोघरी श्रीगुरुशी पाचारती भिक्षेसी आले स्वरूपी बहुवसी घरोघरी घेती पूजा समस्त विस्मय करीती अवतार विष्णू हा निश्चिती वेशधारी दिसे येती परमपुरुष होय जाना येती याती नर जे बोलती ते जाती नरकाप्रती कार्यकारण अवतार होती ब्रह्मा विष्णू महेश जनक जननी येणे रीती पूजा करीती भावभक्ती श्रीगुरु झाले श्रीपाद येती झाली स्मृती जननीसी जननी देखून यावेळी माता ठेवी चरणकमळी सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा फळा आली पतीस सांगेत वेळी पूर्वजन्मचरित्र सकळी विश्व वंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधिले त्या श्रीपाद ईश्वराची पूजा केली मनोवाची प्रसिद्ध झाली जन्मे आमुची सफळ केले परियेसा म्हणून नमिती दोघे चरणी विनविता ती करुणावचनी उद्धारावे या भवारणी जगन्नाथ येती राया श्री गुरु म्हणती तयासी एखाद्या काळी परियेसी पुत्र होईल संन्यासी उद्धरील कुळे 42 त्याशी शाश्वत ब्रह्मलोक अचड पद असे एक त्याचे कुळी उपजता देख ब्रह्मपद शाश्वत त्यासी पय यमाचे दुःखे भयातीत नव्हे त्याचे संततीत पूर्वज जरी नरकी असत त्यास शाश्वत ब्रह्मालोक त्या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेषा तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे त्या सत्य ऐसे सांगुनी त्यासी आश्वासिती बहुवसी तुमचे पुत्र शतायुष्य अष्टैश्वर्य नांदती त्या पुत्रा तुम्ही धनी पहाल सुखे नयनी पावाल क्षेत्र काशी भुवनी अंतकाळी परियेसा मुक्तिस्थान काशीपुर प्रख्यात असे वेदशास्त्र न करी चिंता अनुमात्र म्हणून सांगती तयेवेळी त्यांची कन्या असे एक नामरत्नाई निशंक श्रीगुरु ते नमोनी एक विनवितसे परियेस परोपरी स्वामी माते तारी तारी बुडते मी भवसागरी संसार माया वेष्टोनिया निर्लेप करी मजसी मग मी जाईन तपासी ऐकोनिया वचनासी गुरु निरोपिते
पती सेवा करावी, तेनेची बरवी मोक्ष पदवी, पावेल त्यात न धरावी अन्य वृत्ती, येणे या भवार्णवासीकडे पडती परियेसी, जैसे जैसे भावयासी तैसे होय परियेसा, उतरावया पैल पार स्त्रियांसी, असे ओभ्रतार मनी ठेवी निर्धार, भजावा पुरुष शिवसम, त्यासी होय उद्धार गती, वेदपुराणे वाणिती अंतरी न करी खंती, तुझ गती होईल एकुणी गुरूंचे वचन, विनवितसे कर जोडून गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान, विनवितसे अवधरा जानसी भविष्य भूत, कैसे मात उपदेशित माझे प्रारब्ध कवनगत, विस्तारावे मज पुढे, श्रीगुरु म्हणती तेसी तव वासना, असे तपसी संचित आपुले, असे भोगासी भोगणे, असे परियसी पूर्वजन्मी परियसी, चरणी लाथिले देनुसी, शेजारी स्त्री पुरुषांशी विरोध लाविला कलह पय, दोषस्थो दे का तुझ बाधा, असे अनेक गाय लाथिली तेने एका, सर्वांगी कुष्टी होसी, विरोध केला स्त्री पुरुषांशी, तव पुरुष होईल तापसी, तू तेजील भरवंशी, अर्जित तव ऐसे असे एकोणी दुःख करी भूत, श्री गुरु चरणावरी लोळत उद्धारी गुरुनाथ त्वरित, म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती ऐक बाळे, कवचित काळे असार भले, अपरवय होता काळे, पती तुझा येती होईल, तदनंतर तुझा देह कुष्टी होईल, आवे भोगुनी शुद्ध देह, मग होईल तुझ गती, नासता तुझा देह जाण, भेटी होईल माझी पूर्ण, तव पाप होईल दह, सांगेन क्षेत्र एक पा, भीमा तीर दक्षिण देश, ते तीर्थ पाप विनाश, जाय ते भरवसे अवस्था, तुझ घडल्यावरी या भूमंडळी विख्यात, असे तीर्थ अतिसामर्थ्य, गंधर्व पूर्व प्रख्यात, अमरजा संगम प्रसिद्ध पय, ऐसे सांगुनी तिसी गुरु निघाले दक्षिणा दिसी, त्र्यंबक नाम क्षेत्रासी आले गौतमी उद्भव जेते, शिष्यांसह गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती, तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांत पर्येसा, तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा, संक्षेप सांगेन आता ते पर्येसे, त्या गौतमीचा महिमा सांगता अपार बहिरार्णव उदक उगमा, ब्रह्मांड व्यतिरिक्त जटामुकुटी सर्वेश्वर, धरितसे निरंतर मिळवणी सकळ ऋषीश्वर, उपाय केला पर्येसा ब्रह्म ऋषी गौतम देका, तपसी असे विशेषा, व्रीही पेरिले वृत्ती एका, अनुष्ठानस्थानाजवळी, पूर्वी ऋषी मुनी सकळी, नित्य पेरुनी पिकविती साळी, ऐसे त्यांचे मंत्र प्रबळी, महातपस्वी पुण्यपुरुष, समस्त ऋषी मिळवणी, विचार करीते आपुले मनी, गौतम ऋषी महाज्ञानी, मुख्य दास ईश्वराचा, त्यासी घालता साकडे गंगा, अनिल आमचेकडे समस्त आम्हा पुण्य घडे, गंगा आणुनी भूमंडळी, श्लोक या गती योगयुक्तांना, मुनी नामोधरत्वे साम, सा गती सर्व जंतूंना, गौतमी तीर्वासिनाम, टीका ऋध्वरेत मुनीश्वरांसी, कोटी वर्ष तपस्यासी, जे गती होय पर्येसी, ते गती गौतमी तीरस्था, या कारणे गौतमीसी आणावे येतने भूमंडळाशी, साकडे घालावे गौतमासी, गंगा अनिता आम्हा लाभ, म्हणून रचली माया एक, दुर्वेची गाय सवत्सक, करोनी पाठविली एक, गौतम व्रीही भक्षणार्थ, ऋषी होता अनुष्ठानी, देखता धेनू नयनी, निवारव्या तक्षणी दर्भ पवित्र सोडिले, त्याचे दुर्वार झाले शस्त्र, धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र, पंचत्व पावली त्वरित, घडली हत्या गौतमीसी, मिळवणी सर्व ऋषीजन, प्रायचित्त देती जाण, गंगा भूमंडळी आन, याविन तुझ नाही शुद्धी, त्या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्रवर्षी, प्रसन्न झाला योमकेसी, वर मागता म्हणतसे गौतम म्हणे सर्वेश्वरा, मज प्रसन्न झाला दातारा, उद्धारावया चराचरा, गंगा द्यावी भूमंडळी, गौतमाचे विनंतीसी, निरोपतीतला गंगेसी, घेऊन आले भूमंडळाशी, पापशालनार्थ मनुष्यांशे, ऐसी गंगा भागीरथी कोणा वर्णवे समर्था, याची कारणे गुरुमूर्ती आले एक नामधारका, ऐसी गौतमी तटाक यात्रा, श्री गुरु आचारती पवित्र, पुढे लोकानुग्रह मात्रा, आपण हिंडत तटाक यात्रा करिता देखा, आले श्री गुरु मंजरिका, तेथे होता मुनी एका, विख्यात माधवारण्य, सदा मानस पूजा तैसी, नृसिंह मूर्ती पर्येसी, देखता झाला श्री गुरुसी, मानस मूर्ती जैसी देख,
नमिता झाला श्री गुरुशी श्रोत करी बहुवसी विस्मित होऊनी मानसी अतिभक्ती करुणिया श्लोक यदि द्वेमेव लक्षित देवर्ण दृष्ट तदिद समीपे यदुत्तरे तीरनिवासमान लक्ष्मी समीपे निवसिद्धिनितम टीका येणे परी श्री गुरुसी विनवी माधवारण्य हर्षी श्री गुरु म्हणती संतोषी तया माधवारण्यासी देखा श्लोक अत्यंत मार्गस्थिती मार्गरूप मत्य योगेर धिगम्य तत्वम मार्गच विचिन्नतो चे मार्गोदय माधव दर्शेते ऐसे गुरूंचे स्वरूप देखुनी तयासी सुख अमुप आश्वासनया निजरूप दाविती झाले परियेसा श्री गुरु स्वरूप देखुनी संतुष्ट झाला तो मुनी विनयतिसे कर जोडुनी नाना परिस्तुती करी जय जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू लोका दिसतोसी नरू परमपुरुषा जगन्नाथा तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी कृतार्थ केले आम्हासी दर्शन चरणांचे ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करी तो तापसी संतोषणी अतिहर्षी आश्वासले त्यावेळी म्हणती श्री गुरु त्यासी सिद्ध झाली तव मंत्रासी तव सद्गती भरवसी ब्रह्मलोकी होय नित्य पूजा तू मानसी करीसी नरसिंह सरस्वती मूर्ती प्रत्यक्ष होईल परियसी न करी संशय मनात ऐसे सांगुनी त्यासी श्री गुरु निघाले परियसी आले वासर ब्रह्मोशराशी गंगात्री महाक्षेत्र त्या गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत आला विप्रयेक त्या स्थळी कुशी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत तेजू पाहे प्राण देखा पोट व्यथा बहुत्यासी नित्य करी तो उपवासी भोजन केलिया दुःखेसी प्राणांतिक होतसे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण तेजू पाहे पक्षमास भोजन करी परमवेता असे त्यांचे उदरी ऐसे किती दिवसांवरी कष्ट तो होता तो द्विज पूर्वदिनी त्या ग्रामी असे सण महानवमी जेविला मिष्टान्य नेमी मास एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगात्री असे लोळत प्राण त्वरित तेजू पाहे दुःख करी द्विजापार म्हणे गंगेत तेजिन शरीर नको आता संसार पापरूपे वर्ततो अन्न प्राण अन्न जीवन कोण असेल अन्नाविना अन्न वैरी झाले जाण मरण बरवे आता मज मनी निर्धार करोनी गंगा प्रवेश करीतो म्हणून पोटी पाषाण बांधुनी गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौरव उपजुनी आपण भूमिभार केली नाही परोपकार अन्न दानादी कधी खा न करी पुण्य इह जन्मांतरी पूर्वशत पुण्य फळ नसे दिसत मग कष्ट भोगीतसे ग्राम हरिले ब्राह्मणाचे किंवा धेनू कपिलेचे घात केले या विश्वासाचे मग हे कष्ट भोगीतसे अपूर्ती पूजा ईश्वराची केली असे निंदा गुरुची अवज्ञा केली माता पित्यांची मग हे कष्ट भोगितो अथवा मारिले पशूंसी अग्नी घालिता रानासी वेगळे सांडोनी जनक जननीसी स्त्रिये सहित वेगळा होता अथवा पूर्वजन्मी आपण केले असे द्विजाधिकरण अतिथी आलियान घालियान वैश्वदेव समयासी माता पिता तेजोनिया होतो सुखे जेवोनिया पूर्वजन्मापासून या मग हे कष्ट भोगितो ऐसी पापे आठवीत विप्र जातो गंगेत तव देखिती गुरुनाथ म्हणती बोलावा ब्राह्मणासी आना आना हो तयासी आत्महत्या महादोषी प्राण तेजितो का सुखेसी पुसो कोण कवनाचा श्री गुरु वचन ऐकून गेले शिष्य धावून द्विजवरा ते काढून आणिला श्री गुरु सन्मुख अनाथासी कल्पतरू दुःखीतासी कृपासागर पुसतसे श्री गुरु तया विप्र प्रवरासी श्री गुरु म्हणती तयासी प्राण का तेजू पाहासी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा आम्हा विप्र म्हणे गाय येतिराया काय कराला पुसोनिया उपजोनिया जन्मवाया भूमिभार झालो मासा पक्षा भोजन करीतो उदरवेथेने कष्ट तो साहू न शके प्राण देतो काय सांगावे स्वामिया
आपणासी अन्नवैरी असता केवी वाचावे गुरुनाथा, शरीरान्नमय तत्वता केवी वाचू जगद्गुरु. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परियसी, औषध असे आम्हापाशी शन एक सांगो तुझ संशय न धरी आपुले म्हणी, भिवू नको अंतकरणी व्याधी गेली पळूनी भोजन करी पोटभरी. श्री गुरु वचन ऐकुनी स्थिर झाला अंतकरणी, माता ठेवूनी श्री गुरुचरणी नमन केले. त्यावेळी इतुकिया अवसरी त्या ग्रामाचा अधिकारी विप्र एक अवधारी, आला स्नाना गंगेसी तव देखिले गुरुसी, येऊनी लागला चरणांसी नमन केले भक्तीसी. मनोवाक्याय कर्मे आश्वासुनी तयेवेळी, पुसती श्री गुरु स्तममोळी. कवन नाम कवने स्थळी घास म्हणती तयासी, ऐकुनी श्री गुरूंचे वचन सांगत असे तो ब्राह्मण. गोत्र आपुले कौंडिन्य आपस्तंभ शाखा असे, नाम सायनदेव ऐसे वास कांचित राहतसे. आलो उदरपूर्ती असे सेवा करीतो यवनाची, अधिकारपणे या ग्रामी असो संवत्सर एक स्वामी. धन्य धन्य झालो आम्ही तव दर्शन मात्रेसी, तू तारक विश्वासी दर्शन दिदले आम्हाशी. कृतार्थ झालो भरवशी, जन्मांतरीचे दोष गेले तवा अनुग्रह होय ज्यांसी. तरतील या भवार्णवासी अप्रयत्ने आम्हासी, दर्शन दिदले स्वामिया. श्लोक. गंगा पाप शशी ताप दैन्य कल्पतरुस्तता, पाप तापच दैन्य हरिश्री गुरु दर्शनम. टीका. गंगा देखिता पापे जाती, चंद्रदर्शने ताप जाती. कल्पतरुचे ऐसी गती, दैन्य वेगळे करी जाण. तैसे नव्हे तुमचे गुण, पाप ताप दैन्य हरण. देखिले आजी तुमचे चरण, चतुर्वर्ग फळ पावलो. ऐसी स्तुती करुणी पुनरपी लागे श्री गुरुचरणी. जगद्गुरु आश्वासने निरोप देती तयेवेळी, श्री गुरु म्हणती त्यासी आमुचे वाक्य परियेसी. जठर व्यथा या विप्रासी, प्राणत्याग करीतसे उपशम त्या व्याधीसी. सांगो औषध तुम्हासी, नेवोनी आपुले मंदिराशी. भोजन करीवी मिष्टान्नासी, अन्न जेवितायाची व्यथा. व्याधी न राहे सर्वता, घेऊनी जावे त्वरिता. शुधाक्रांत विप्र असे, कुणी श्री गुरूंचे वचन विनवितसे कर जोडून. प्राणत्याग करिता भोजन ऐसी व्यथा होतसे. जेविला कालमासे एक त्याने प्राण तेजितसे एक. अन्न देता आम्हासी देक, घडील हत्या त्वरित पय. श्री गुरु म्हणती सायनदेवासी, आम्ही औषध देतो त्यासी. अपुपादी माशांनाशी श्री शिर मिश्रित परमान्न. अन्न जेविता तोरेसी, व्याधी जाईल परेसी. संशय न धरिता मानसी तोरित, ग्रहासी नेईसी व्यंगे. अंगीकारुणी तयेवेळी माता ठेवी चरण कमळी. विनवितसे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसी. अंगीकारिणी श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित. सिद्ध मने एकमात नामधारक शिष्यत्तमा, आम्ही होतो तयेवेळी समस्त शिष्य सकळी. जठरव्यथेचा विप्रजवळी, श्री गुरु गेले भिक्षेसी. विचित्र झाले त्यांचे घरी, पूजा करीती परोपरिपती व्रता त्याची नारी. जाखाई म्हणिजे परियेसा, ते पूजिती गुरुसी. षडोपचारी परियेसी तेनेची रीती, आम्हासी शिष्या सकळी वंदिले. गुरु पूजेचे विधान विचित्र केले अतिगहन. मंडळ केले रक्तवर्ण, एक एकासी पृथके देखा. पद्म रचोनी अष्टदळी, नाना परी रंगमाळी. पंचवर्ण विचित्र कळी, रचिली तिये परियेसा. संकल्पनी विधीसी, नमन केले साष्टांगेसी. माता ठेवून चरण्यांसी, पाद सर्वही अष्टांगी. चित्रासन गुरुसी, येणेची परी सकळी कांसी. मंडळार्चन विधीसी, करिता गंध पुष्पाक्षदा. षडोपचारे विधीसी, पंचामृतादी परियेसी. रुद्र सुक्त मंत्रेसी, चरण स्नापिले तयवेळी. श्री गुरुचरणी अतिहर्षी, पूजा करीती षोडशी. तया विप्रा प्रज्ञा कैसी, चरण तीर्थ धरिता झाला. तया चरण तीर्थासी, पूजा करीती भक्तीसी. गीतवाद्य आनंदेसी, करीती आरती निरंजन. अनुक्रमे श्री गुरु पूजा करिता झाला तो द्विज. पुनरपी षडोपचारे पूजा करी भक्तीने. अक्षय वाणी आरती श्री गुरु शिववाळीती. मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करिता झाला. अनेक परी गायन करी, नमस्कारी प्रतिकरी. पतिव्रता असे नारी, पूजा करीती उभय वर्गे. ऐशा परी श्री गुरुसी, पूजा केली परियेसी. येणे विधी शिष्यांसी, समस्तांसी वंदिले. संतोषिनी श्री गुरुमूर्ती, अतिहर्षी वर देती. तव संतती होईल ख्याती, गुरुभक्ती वंशवंशी. तू जानसी गुरुस अभिवृद्धी, वंशास पुत्रपौत्रा. हर्ष गुरुभक्तीने घडे, ऐसे बोलुनी द्विजासी. आश्वासिती अतिहर्षी, नमन करुणी श्री गुरुशी. ठाय घातले द्विजय त्यावेळी.
नाना परिचय पक्वान्य अपुपादी माशान्य अष्टविध परमान्य शर्करासहित निवेदले. शाखा पाक नाना परी वाढता ती सविस्तारी. भोजन करी प्रीती करी श्री गुरु परियेसा. उदरवेतेचा ब्रह्मणे भोजन केले परिपूर्ण. व्याधी गेली तक्षणे श्री गुरूंची कृपादृष्टी. परीस लागता लोहासी सुवर्ण होय. परियेसी दर्शन होता श्री गुरूंसी. व्याधी कैची सांगमज. उदय होता दिनकारासी. संहार होय अंधकारासी. श्री गुरु कृपा होय जासी. दैन्य कैचे तया घरी. जैसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित. आनंद झाला तेथे बहुत. विस्मय करीती सकळ जन. अभिनव करीती सकळ जन. द्विजासी होती वैरियांना. औषध झाले तेची जाण. व्याधी गेली निगुणी. सिद्धमणी नामधारकासी. श्री गुरु कृपा होय जासी. जन्मांतरीचे दोष जाती. व्याधी कैचे त्याची दही. गंगाधराचा नंदन सरस्वती सांगे विस्तारुणी. गुरुचरित्र कामधेनु एका श्रुते एकचित्त. जे एकती भक्ती धरुणी. व्याधी नसती तया स्थानी. अखिल सौख्य होय त्याजनी. सत्य सत्य त्रिवाचा इति गुरुचरित्रामृत. श्री गुरुचरित्र वर्णन येत. ब्राह्मण व्याधी निरसोनी त्वरित. सुखी केला श्री गुरुने इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु. श्री नरसिंह सरस्वती पाख्यान सिद्ध नामधारक संवादे विप्रोदर व्यथा निरसन नाम त्रयोदशोध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. विसंख्या 169. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. अध्याय 13 समाप्त झाला.